हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता मोहरीविषयी माहिती जाणून घेऊया. एक, मोहरी आमटी भाजीत फोडणीसाठी व लोणच्यात मसाल्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. दोन, मोहरीला माती व रेतीचे मिश्रण असणारी व काळी जमीन अनुकूल असते. मोहरीचे रोप 1.5 हात उंच उगवते. या रोपाला पिवळी फुले येतात व 1.5 इंचाच्या शेंगा लागतात. या शेंगामध्ये मोहरीचे दाणे असतात. 3, पांढरी, काळी आणि लाल अशा 3 प्रकारच्या मोहरीच्या जाती असतात. 4, अनेक स्त्रिया मोहरीचा कूट करून त्यात दळलेले मीठ व लिंबाचा रस घालून त्याचा गोळा बनवून ठेवतात. चटणीत, रायत्यात किंवा भाजीत हा मसाला घातल्याने पदार्थ स्वादिष्ट बनतो. 5, मसाल्यामध्ये मोहरीचा वापर केल्याने जठर व आतड्यांना उत्तेजन मिळते. जठरातील रसस्राव वाढतो व जठरातील मंथन क्रियेचा वेग वाढतो, त्यामुळे भूक लागते. 6, मोहरीचे तेल तिखट, हलके, मळशुद्धी करणारे, उष्ण वायू तसेच डोक्याच्या व कानाच्या रोगांवर गुणकारी असते. हे तेल रक्त दूषित करणारे, कृमी व व्रण बरे करणारे असते. 7, लाल व सफेद मोहरी कफ व पित्तशामक, तीक्ष्ण, गरम, रक्तपित्त करणारी, काहीशी रुक्ष व अग्निप्रदीप्त असते. मोहरी खरूज, कोडं आणि पोटातील कृमी नष्ट करणारी असते. काळ्या मोहरीत असेच गुण असतात, परंतु ती अत्यंत तीक्ष्ण असते. 8, मोहरीच्या पानांची भाजी गरम, पित्तकारक, रुचकर व वायू, कफ, कृमी व कंठरोगनाशक असते. उन्हाळ्यात तसेच पित्त प्रकृती असणाऱ्यांसाठी ही भाजी हितावह नसते. 9, मोहरी मधात वाटून खायला घातल्याने सर्दी बरी होते. 10, मोहरीला तेल लावून गिळल्याने पोटात येणारी कळ बंद होते. 3 मासे मोहरीचे चूर्ण पाण्याच्या घोटीबरोबर गिळल्याने पोटात येणारी कळ थांबते व अजीर्णाचा त्रास नष्ट होतो. 11, मोहरीचे 1 ते 2 मासे चूर्ण साखरेत मिसळून सेवन केल्याने व त्यावर 5 ते 10 तोळे पाणी प्यायल्याने अपचन व पोटशूळ या विकारांत त्याचा फायदा होतो. 12, मोहरी पाण्यात वाटून पाण्यात भिजत घालावी. नंतर त्याचा लेप दिल्याने उलट्या होण्याचे त्वरित बंद होते. 13, मोहरीचे व मिऱ्याचे चूर्ण तुपात मिसळून त्याचा लेप गाठीवर लावल्याने ती वाढण्याचे बंद होते. 14, मोहरीच्या पिठात तूप व मध मिसळून त्याचा लेप केल्याने जखमेमध्ये पडलेले किडे मरून बाहेर निघतात. 15, मोहरीचे पीठ 8 पट गाईच्या जुन्या तुपात किंवा धुतलेल्या गाईच्या तुपात मिसळून त्याचा लेप केल्याने काही दिवसातच सफेद कोडांवर फायदा होतो. या लेपामुळे खरूज, कंड व गजकर्ण यामध्येही फायदा होतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.